गुड मॉर्निंग. ठीक आहे. सो इंटिग्रेशन्स ऑफ द टाइप किंवा इंटिग्रेशन्स ऑफ द फॉर्म बघत होतो आपण. त्याचे 5 क्वेश्चन्स आपण आधीच्या लेक्चर्स मध्ये बघितले. काय की इंटिग्रेशन्स e रेज टू x इन ब्रॅकेट f of x प्लस f डॅश ऑफ x. एखादा फंक्शन आहे पण बाहेर ब्रॅकेट e रेज टू x पाहिजे ब्रॅकेट e रेज टू x इन ब्रॅकेट f of x प्लस त्याचा डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट आहे f डॅश ऑफ x. So you can directly find out the integrations by using that formula e raised to x f of x plus c. हा फॉर्म्युला यूज करून तुम्ही डायरेक्ट त्याचे इंटिग्रेशन फाइंड आउट करू शकता e raised to x f of x plus c. ठीक आहे. सो याच्यावरती एक आपण 5 क्वेश्चन बघितले होते. ठीक आहे. अजून एक 4-5 क्वेश्चन्स याच्यावरती बघू. ठीक आहे. सो क्वेश्चन नंबर 6 इंटिग्रेशन e raised to x in bracket √1 - x square into sin inverse x plus 1 upon √1 - x square. ठीक आहे. आता फंक्शन बनवायचे f of x आणि प्लस मध्ये त्याचाच डेरिव्हेटिव्ह f डॅश ऑफ x ला पाहिजे. म्हणजे जेणेकरून हा फॉर्म्युला आपण या टाइपचा यूज करून डायरेक्टली त्याचा आन्सर लिहू शकतो e रेज टू x f of x प्लस. ठीक आहे. सो सगळ्यात पहिले I is equal to the given integration e raised to x in bracket root 1 minus x square into sin inverse x plus 1 upon root 1 minus x square into dx. ठीक. आता ब्रॅकेट मध्ये ऍडिशन आहे. आता e raised to x म्हटल्यानंतर ब्रॅकेट मध्ये 100% f of x plus f dash of x तयार होत असेल. ठीक आहे. आणि ब्रॅकेट मध्ये e raised to x हा फॉर्म्युला आपण यूज करू शकतो. पण इथे डिनॉमिनेटर √1 minus x square आहे आणि वरती ऍडिशन आहे. ऍडिशन मध्ये डिनॉमिनेटर मी काय करू शकतो सेपरेट e raised to x in bracket √1 minus x square into sin inverse x upon √1 minus x square plus 1 upon डिनॉमिनेटर सेपरेट करतो √1 minus x square dx. ठीक है. So that √1 minus x square and √1 minus x square cancel. So what is the remaining? E raised to x in bracket sin inverse x plus 1 upon √1 minus x square dx. ठीक आहे. हे सिंप्लिफिकेशन. आता लगेच कळते फॉर्म्युला जर तुमचे चांगले लर्न असतील तर याला जर मी f of x कन्सिडर केलं सो व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ sin इनव्हर्स x 1 upon √1 minus x square. इथेच प्रेझेंट आहे ऍडिशन मध्ये. ठीक आहे. म्हणजे sin इनव्हर्स x ला मी काय कन्सिडर करणार कन्सिडर. ठीक आहे. f of x is equal to sin इनव्हर्स x. मी जर sin इनव्हर्स x ला f of x कन्सिडर केलं तर याचा डेरिव्हेटिव्ह काय f dash of x sin इनव्हर्स x चा डेरिव्हेटिव्ह फॉर्म्युला पार्ट काय येते √1 minus x square. ठीक है. so therefore I is equal to integration e raised to x in bracket sin inverse x ला काय कन्सिडर केलं काय पुट केलं मी f of x plus 1 upon √1 minus x square ला काय लिहू शकतो f dash of x कारण त्याचा डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट आहे. so write as f dash of x dx and you can apply the formula. What is the e raised to x in bracket f of x plus f dash of x? e raised to x f of x plus c. ठीक है. पण e raised to x तुम्ही f of x कशाला कन्सिडर करले sin इनवर्स. so f of x ला लगावर f of x की वैल्यू sin इनवर्स x plus c. so that is your final answer. ठीक है. सिंपल टाइप के क्वेश्चंस आहे. ठीक आहे. ज्याच्यामध्ये ब्रॅकेट सिम्प्लिफाय करून पहिलं फंक्शन f of x असेल तर त्याच्या ऍडिशन मध्ये आपल्याला बनवायचं आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह f dash of x. म्हणजे जेणेकरून हा फॉर्म्युला यूज करून आपण त्याचा आन्सर डायरेक्टली लिहू शकतो e raised to x f of x plus c. so pause the video to note it down. The next question number 7 integration e raised to x in bracket x log x bracket square plus 2 log x upon x. ठीक आहे. सो याचे इंटिग्रेशन फाइंड आउट करायचं आपल्याला e raised to x आणि ब्रॅकेट आहे म्हणजे आपण ब्रॅकेट मध्ये बनवणार f of x आणि त्याचा जो डेरिव्हेटिव्ह तिथं f dash of x. मग आपण डायरेक्टली स्टँडर्ड फॉर्म्युला e raised to x f of x plus f dash of x is equal to e raised to x f of x हा डायरेक्टली यूज करू शकतो. ठीक आहे. e raised to x म्हणजे ब्रॅकेट मध्ये आपल्याला फंक्शन आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह f dash of x प्रेझेंट दाखवावा लागेल. ठीक आहे. सगळ्यात पहिले I is equal to the given क्वेश्चन. ठीक आहे. e raised to x. ठीक आहे. आता मला सांगा हा डिनॉमिनेटर हा जो x आहे हा डिनॉमिनेटर ऍडिशन मध्ये दोन्हीला सुद्धा काय करू शकतो मी सेपरेट x into log x होल ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन x. ठीक आहे. प्लस 2 log x upon x
dx. ठीक है. सो काय येणार e raised to x in bracket x काय झालं कॅन्सल, that is log x whole bracket square plus 2 log x upon x. ठीक आहे into dx. ठीक आहे. मग बघू सिम्प्लिफाय करू. log x याला जर मी f of x कन्सिडर केलं, सो व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ log x whole bracket square माहिती काय नाही. सो f of x चा डेरिव्हेटिव्ह twice to log x आणि log x चा डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय मध्ये 1 by x 2 log x मल्टिप्लाय मध्ये 1 by x. म्हणजे आपण या log x ला जर f of x कन्सिडर केलं, consider your put f of x is equal to log x whole bracket square. ठीक है. log x is equal to whole bracket square. So what is the f dash of x? What is the derivative of composite function? log x whole bracket square the derivative काय येईल twice to log x. जब किती येणार f of x चा derivative twice f of x into derivative of f of x म्हणजे log x चा derivative 1 by x 1 by x. आणि इथे असं म्हणजे जर f of x कन्सिडर केलं तर डायरेक्ट त्याचा डेरिव्हेटिव्ह करतो म्हणजे f dash. ठीक आहे. सो देयरफॉर काय येणार इंटिग्रेशन e raised to x in bracket f of x plus याला f of x लिहिलं तर twice log x upon x ला काय लिहू शकतो बघा नाही का त्याचा डेरिव्हेटिव्ह लिहितो म्हणजे याला लिहू शकतो f dash of x dx. ठीक आहे. सो डायरेक्टली याचा आन्सर काय असणार I is equal to e raised to x f of x plus c फॉर्म्युला यूज केला आणि f of x कशाला कन्सिडर केले ती व्हॅल्यू देऊन द्या e raised to x f of x कशाला कन्सिडर केले log x whole bracket square. So log x whole bracket square plus c that is your final answer. ठीक आहे. सिंपल क्वेश्चन ब्रॅकेट मध्ये ऍडजस्टमेंट करून सिम्प्लिफाय करून f of x plus f dash of x बनवायचं जेणेकरून फॉर्म्युला यूज करून डायरेक्टली त्याचे इंटिग्रेशन देऊ शकतो e raised to x f of x. ठीक आहे. Then question number 8 same as it is e raised to x in bracket 2 minus sin twice x upon 1 minus cos twice x. आता ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आहेत. सो ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे बेसिक फॉर्म्युला यूज करून तुम्हाला ब्रॅकेट मध्ये सिम्प्लिफाय करावं लागेल. ब्रॅकेट सिम्प्लिफाय करून ऍडजस्टमेंट करून f of x plus f dash of x दाखवावं लागेल. ठीक आहे. मग आपण बेसिक फॉर्म्युला यूज करू e raised to x 2 minus sin 2 थीटा चा फॉर्म्युला काय 2 sin थीटा into cos थीटा म्हणजे 2 sin x upon cos x upon 1 minus cos 2 थीटा 2 sin square थीटा म्हणजे 2 sin square x into dx. आता पुन्हा ब्रॅकेट मध्ये काय सबट्रॅक्शन मध्ये डिनॉमिनेटर काय लिहू शकतो मी सेपरेट e raised to x 2 upon 2 sin square x minus 2 sin x into cos x upon 2 sin square x डिनॉमिनेटर काय केला सेपरेट. ठीक आहे. हे 2 काय होईल कॅन्सल 2 कॅन्सल sin चा स्क्वेअर आणि हे sin x काय झालं कॅन्सल. सो काय येणार इंटिग्रेशन e raised to x in bracket काय बोललं 1 upon sin square x पुन्हा बेसिक फॉर्म्युला 1 upon sin square theta cosec square theta that is cosec square x बरोबर cosec square x आणि ते काय मायनस cos अपॉन उरलं काय sin x cos x upon sin x cot x dx. ठीक आहे. सो आपल्याला माहिती cosec square x इंटिग्रेशन माहिती का नाही cot x चे इंटिग्रेशन काय आहे मायनस cosec square x पण हे मायनस इथं पाहिजे. ठीक आहे. म्हणजे मायनस यातून कॉमन काढावं लागेल म्हणजे मायनसचं प्लस आणि या प्लसचं मायनस. सो इथनं मी मायनस कॉमन काढलं. ठीक आहे. e raised to x in bracket या मायनस cot x चा प्लस होईल नंतर आधी लिहिते cot x आणि प्लस cosec चं काय होईल मायनस cosec square x dx. मग सांगा व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ cot x मायनस cosec square x काय ना मायनस cosec square x इन द प्रेझेंट. ठीक आहे. म्हणजे आपण कन्सिडर करू शकतो f of x is equal to cot x याला असे सुद्धा लिहिले प्लस इन ब्रॅकेट मायनस किंवा मायनस इथे लिहिलं तर प्लस मायनस मायनस होणार. ठीक आहे. सर cot x चा जर f of x कन्सिडर केलं तर f dash of x काय आहे cot x चा डेरिव्हेटिव्ह मायनस cosec square x काय मायनस cosec square x.
सो काय येणार I इज इक्वल टू मायनस e रेस टू x इन ब्रॅकेट cot x काय कॅन्सल केलं f ऑफ x प्लस मायनस cos x स्क्वेअर x काय f डॅश ऑफ x. So what is the integration minus integration e raised to x f of x plus f dash of x. हे मायनस तसंच याला काय लिहिता येईल e raised to x f of x plus. So f of x कशाला कन्सिडर करायला आहे तुम्ही ते फायनली लिहावं लागेल. f of x कशाला कन्सिडर करायला तुम्ही cot x plus. So आन्सर काय आहे minus e raised to x cot x plus c. So that is your final answer. ठीक. So pause the video to note it down. Then next question, question number 9. Integration e raised to x into x plus 3 upon x plus 4 bracket square dx. ठीक आहे. आपण बघितलं ब्रॅकेट मध्ये e raised to x in bracket f of x plus f dash of x आपण बनवतो. ठीक आहे. आता ब्रॅकेट मध्ये आपण सरळ सरळ आतापर्यंत जेवढे क्वेश्चन्स बघितले त्याच्यामध्ये आपण डिनॉमिनेटर सेपरेट करून ठीक आहे पहिले f of x आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह प्लस मध्ये f dash of x प्रेझेंट आपल्याला मिळतो. ठीक आहे. आता क्वेश्चन नंबर 9 थोडासा वेगळा आहे बाकीच्या क्वेश्चन्स पेक्षा. x plus 3 upon x plus 4 bracket square. ठीक है x plus 4 whole bracket square. So denominator सेपरेट करते हैं x upon x plus 4 bracket square 3 upon x plus 4 bracket square. ठीक है. So x upon x plus 4 चा डेरिव्हेटिव्ह 3 upon x plus 4 bracket square होणार आहे का नाही. ठीक आहे. हा क्वेश्चन कसा सॉल्व करता येईल तर व्यवस्थित लक्ष द्या. सगळ्यात पहिले दिलेला क्वेश्चन e raised to x in bracket x plus 3 upon x plus 4 bracket square dx. ठीक है. हे अल्जेब्रिक फंक्शन आहे सर. ठीक आहे x plus 4. ठीक आहे. आधी जे काय होते log x sin inverse x cos x चा डेरिव्हेटिव्ह दिलं पटकन प्रेझेंट होता f dash of x. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय करायचं लक्ष द्या e raised to x in bracket. ठीक आहे ब्रॅकेट मध्ये लिहूया आपण. ठीक आहे. हे x plus 3 आहे. ठीक आहे आणि खाली x plus 4. तर जो काही ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे तर त्या ब्रॅकेट मधली व्हॅल्यू सेम ऍज वरती बनवायची. इथे x + 4 आहे तर वरती सुद्धा x + 4 बनवायचं. ठीक आहे. मग मला सांगा इथे +3 आहे. इथे +4 बनवायचं तर मला काय करायला लागेल इथे +1 ऍड करावं लागेल कारण +3 + 1 काय होईल +4. बरोबर आहे. ठीक आहे. मग मला जर +1 तिथे ऍड करायचं आहे तर मला काय करावं लागेल तेवढीच व्हॅल्यू मायनस करावं लागेल. म्हणजे इथे ऍडजस्टमेंट करायची मला कशी लक्ष द्या. ही व्हॅल्यू ब्रॅकेट मध्ये व्हॅल्यू जशी तशी बरोबर बनवायची तर ब्रॅकेटचा स्क्वेअर असेल आणि अल्जेब्रिक फंक्शन दोन्ही ठिकाणी अल्जेब्रिक असेल तर ठीक आहे. मग x + 3 काय केलं मी +1 - 1 ऍडजस्टमेंट अपॉन x + 4 होल ब्रॅकेट स्क्वेअर dx. ठीक आहे. मग काय येणार इंटिग्रेशन e raised to x इन ब्रॅकेट. ठीक आहे. काय येणार x + 1 + 3 4 minus 1 upon x plus 4 bracket square dx. ठीक आहे. मला सांगा वरील काय आहे ऍडिशन सबट्रॅक्शन. ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये मी डिनॉमिनेटर काय करू शकतो सेपरेट. मी या x plus 4 कारण सेम खाली x plus 4 आहे x plus 4 ला डिनॉमिनेटर सेपरेट देतो आणि या -1 ला डिनॉमिनेटर सेपरेट देतो. काय आहे ना e raised to x in bracket x plus 4 upon x plus 4 bracket square minus 1 upon या डिनॉमिनेटर सेपरेट दिला x plus 4 bracket square into dx. आता हे x plus 4 आणि हे पॉवर 1 नी काय होणार कॅन्सल. व्हॉट इज रिमेनिंग I is equal to integration e raised to x in bracket काय उरलं x plus 4 आणि हा स्क्वेअर कॅन्सल झाला उरलं काय 1 upon x plus 4 minus 1 upon x plus 4 bracket square dx. ठीक आहे. मग आता बघू आपण याचा डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट आहे. ठीक आहे. पॉवर मध्ये काय आहे म्हणजे 1. सो 1 upon x plus 4 चा डेरिव्हेटिव्ह that is 1 upon f of x raised to n minus n upon f of x raised to n plus 1. म्हणजे -1 upon f of x raised to power 1 नी वाढेल 1 plus 2. ठीक आहे. येतो त्याचा डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट. ठीक आहे. या पद्धतीने तुम्हाला अल्जेब्रिक फंक्शन मध्ये x plus 3 डिनॉमिनेटर मध्ये x plus 4 दोन्ही x plus वगैरे असतील. ठीक आहे कॉन्स्टंट सोबत तर तुम्हाला या पद्धतीने ऍडजस्टमेंट करायची. ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे तर ती व्हॅल्यू तिथे बनवायची तुम्हाला ब्रॅकेट. ठीक आहे.
प्लस 3 तुम्हाला प्लस 4 पाहिजे तर मी प्लस 1 केलं म्हणजे 3 प्लस 1 4 होईल फक्त त्याला डिनॉमिनेटर सेपरेट दिला ठीक आहे मग आता याला जर डेरिव्हेटिव्ह b f (x) पुट केलं तर त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येतो -1/x raised to n plus 1 सो पुट f of x is equal to 1 upon x plus 4 और मध्ये 1 so the derivative is minus f of f dash of x is equal to 5 1 upon f of x raised to n minus n याच्या जागेवर किती आहे 1 so minus 1 upon f of x raised to n plus 1 म्हणजे 1 plus 1 2 and derivative of f of x x plus 4 चा डेरिव्हेटिव्ह काय x चा 1 4 चा 0 1 लिहायची गरज आहे का मल्टिप्लाय आहे याचा डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट ठीक आहे मग काय येणार e raised to x in bracket याला काय पुट केलं f of x plus त्याला असं प्लस इन ब्रॅकेट लिहू शकतो प्लस ठीक आहे आणि -1 upon x plus 4 ब्रॅकेट स्क्वेअर ला काय लिहिलं f dash of x dx झाला फॉर्म्युला तयार सो याचा आन्सर आपण डायरेक्टली काय लिहू शकतो e raised to x f of x plus c म्हणजे f of x कशाला कन्सिडर केले ती व्हॅल्यू रिटर्न द्या f of x म्हणजे काय -1 upon x plus 4 whole bracket square sorry कशाला कन्सिडर करूया f of x ही व्हॅल्यू सॉरी 1 upon x plus 4 plus याला असे लिहू शकता 1 into e raised to x upon x plus 4 plus so that is your final answer ठीक आहे या पद्धतीने तुम्हाला काय केलं x plus 4 होतं इथं plus 4 केलं का कारण मी आधी डिनॉमिनेटर सेपरेट करून जर बघितलं तर f of x चा डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट येतोय का नाही मग ऍडजस्टमेंट केली जो काही डिनॉमिनेटर मधला ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे त्या ब्रॅकेटची व्हॅल्यू मी वर सेम बनवली म्हणजे जेणेकरून ते कॅन्सल करून f of x raised to n चा फॉर्म्युला 1 upon f of x raised to n चा फॉर्म्युला यूज करून तिकडे त्याचा डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट दाखवू शकतो f dash of x ठीक आहे सो पॉज द व्हिडिओ नोट इट डाउन ठीक है सो क्वेश्चन 9 सारखाच क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 10 इंटिग्रेशन e raised to x in bracket x minus 1 upon x plus 3 brackets चा क्यूब into dx ठीक आहे मग आता x plus 3 आहे आपण बघितलं सॉरी x plus 1 so I is equal to given इंटिग्रेशन कन्सिडर केलं मी x plus 1 आहे आधी जर मी डिनॉमिनेटर x minus 1 ला सेपरेट केला तर मग x upon x plus 3 चा क्यूब सो u upon v चा डेरिव्हेटिव्ह तिकडे ते येणार नाही 1 upon x plus 1 चा क्यूब ठीक आहे मग आपण काय करणार x plus 1 सो वरती सुद्धा आपण x plus 1 बनवणार ठीक आहे आणि मग डिनॉमिनेटर सेपरेट देणार ठीक आहे क्वेश्चन नंबर 9 सारखी ऍडजस्टमेंट ब्रॅकेटचा स्क्वेअर असेल क्यूब असेल तर ती ब्रॅकेट मधली व्हॅल्यू आपण वर तशी बनवतो ठीक आहे मग काय होणार इंटिग्रेशन e raised to x in bracket ठीक आहे x इथं +1 पाहिजे सो मी काय केलं +1 ठीक आहे हे -1 आणि हे इथलं -1 ठीक आहे किंवा असे लिहू शकतो -1 मी काय घेतलं +1 घेतलं -1 ठीक आहे अपॉन x + 1 चा क्यूब इनटू dx ठीक आहे सो काय येणार मग इंटिग्रेशन e raised to x in bracket x + 1 आधी लिहिलं x + 1 कारण x + 1 खाली x + 1 पाहिजे -1 -2 upon x plus 1 चा क्यूब into dx आता खाली x plus 1 म्हणून मी वरच्या x plus 1 ला डिनॉमिनेटर सेपरेट होतो आणि 2 ला डिनॉमिनेटर सेपरेट होतो कारण वर सबट्रॅक्शन आहे एडिशन सबट्रॅक्शन मध्ये डिनॉमिनेटर काय होतो सेपरेट e raised to x in bracket x plus 1 upon x plus 1 चा क्यूब minus 2 upon x plus 1 चा क्यूब into dx ठीक आहे 9 आणि 10 सेम क्वेश्चन मग x plus 1 आणि हा क्यूब कॅन्सल इथं काय होणार स्क्वेअर सो काय येणार I is equal to integration e raised to x in bracket 1 upon x plus 1 चा स्क्वेअर 1 upon x plus 1 चा स्क्वेअर minus 2 upon x plus 1 चा क्यूब into dx मग आता बघू 1 upon x plus 1 स्क्वेअर जर f of x कन्सिडर केलं तर 1 upon x नाही सो कन्सिडर f of x raised to n काय यांच्या जागेवर 2 -2 upon x plus 1 2 plus 1 येतो डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट
put f of x is equal to 1 upon x plus 1 चा square. So what is the derivative? F dash of x is equal to 1 upon f of x raised to n minus n 2 यांच्या जागेवर upon f of x raised to n plus 1 2 plus 1 3 आणि x plus 1 चा डेरिव्हेटिव्ह x चा 1 आणि 1 चा 0. सो मल्टिप्लाय मध्ये 1 यायची गरज आहे का? नाही. सो याला जर मी f of x कन्सिडर केलं काय आहे ते डेरिव्हेटिव्ह ऑफ f dash of x minus 2 upon x plus 1. ठीक आहे. इथं प्लस मायनस असे लिहिली जाते प्लस घेतले काय नाही प्लस इंटू मायनस मायनस. सो काय ना I is equal to integration e raised to x in bracket f of x plus minus 2 upon x plus 1 क्यूब ला काय लिहू शकतो आपण f dash of x. सो फॉर्म्युला जर यूज केला तर डायरेक्टली काय लिहिता येते e व्हॉट इज द इंटिग्रेशन e raised to x f of x plus f dash of x e raised to x f of x plus so e raised to x आणि फायनली f of x तुम्ही कशाला कन्सिडर केलेला आहे f of x that is x plus 1 upon x plus 1 चा स्क्वेअर प्लस so e raised to x into 1 e raised to x upon x plus 1 चा स्क्वेअर प्लस so that is your final answer. क्वेश्चन नंबर 9 आणि 10 मध्ये ऍडजस्टमेंट सेमच होत्या त्याच पद्धतीने. ठीक आहे. सो या प्रकारे तुम्ही डायरेक्टली इंटिग्रेशन फाइंड आउट करू शकता. इंटिग्रेशन्स ऑफ द फॉर्म इंटिग्रेशन e raised to x in bracket f of x plus f dash of x dx is equal to e raised to x f of x plus. So pause the video to note it down.